कोपरगाव मधली निवडणूक अतिशय गाजत आहे. ती नुसती तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात चर्चेचा विषय झालेला आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी देखील जाहीर केलं की भाजपाकडे सत्ता द्याल तर या तालुक्याचा आपण कायापालट करून दाखवू. परंतु आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वात असलेली ही कोपरगाव आणि शहराची जनता सध्या कोणत्या मेताकुटीच्या प्रसंगांना समोरे जात आहे याच्या अनेक बातम्या आपण अनेकदा बघितलेल्या आहेत. त्यातच आशुतोष दादा काळे यांनीच स्वतः सांगितलं की प्रशासनाचा वचक नाही. कोपरगाव तालुका आणि शहरामध्ये चक्री बिंगो, गोळीबार, सोने चोरी आणि अवैध धंदे वाढलेले आहेत, गुन्हेगारी वाढलेली आहे, जुगार, मटका, दारू, तंबाखू, ऑनलाईन बेटिंग, वाळू तस्करी याचे पुरावे त्यांनी स्वतःच काही दिवसापूर्वी अजितदादा पवार यांना निवेदन देत मांडलेले आहेत. मित्रांनो, यातून कोपरगावची जनता सुखावली का, ती दुखावली का, हे तुम्ही ठरवायचं आहे. गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भाजपचे पराग संधान की जे वय वर्ष अंदाजे 51 सांगितलं जातंय, 51 विरुद्ध 76 वय अशी फाईट आहे. दुसरं फाईट जे आहे ते शिक्षणामध्ये आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले पराग संधान आणि 11वी शिक्षण असलेले काका कोयटे यांच्यामध्ये काय तफावत आहेत ही कोपरगावची जनता ओळखूनच आहेत. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये समता बँक ही सगळ्यात जास्त चर्चेमध्ये आली. का आली तर त्या बँकेवरती, त्या पतसंस्थेवरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले आणि त्या आरोपांना खंडन करताना संदीप कोयटे, काका कोयटे यांच्या नाकीनऊ आल्याचं कोपरगावकरांनी बघितलेलं आहे. मित्रांनो, याच संदर्भात सहकार आयुक्त, सहकार मंत्र्याच्या दालन्यामध्ये 8/12/25 सुद्धा एक सुनावणी झाली. मंत्रालयातून 3 ऐवजी 2 सुनावणी झाली. जनता आणि ठेवींदाराचं नुकसान होणार आहेत, हे घोटाळेबाज आहेत असा आरोप खुद्द ओमप्रकाश खके की जे पुण्याचे आहेत त्यांनी केला. त्यांची सुद्धा याबाबतची अनेक याचिका दाखल आहेत. मित्रांनो, त्या हिअरिंग मध्ये म्हणजे त्या सुनावणीसाठी 3 मिनिटापेक्षा कमी कालावधीचा वेळ देण्यात आला आणि यातूनच संशयाला बळकटी भेटली. ही संशयास्पद चौकशी हिला स्थगिती कसं काय भेटली, यामध्ये चोर कोण आणि साव कोण असा देखील प्रश्न विचारण्यात आला. मित्रांनो, कोपरगाव तालुका आणि शहर ही राहाता तालुक्याची जननी आहे आणि याच राहाता तालुक्यातील ओरिजिन असलेले लोक सुद्धा आज काळे, कोले, विखे पाटील यांच्या निवडणूक आणि राजकारणांकडे त्रयस्थ पद्धतीने पाहतात, ते त्यांचं विश्लेषण करतात. वेळोवेळी या राहाता कोपरगाव तालुक्यातील जनतेने कधी यांना तर कधी त्यांना, कधी तिसऱ्यांना निवडून दिलेलं आहे. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये असं सांगण्यात येत आहे की काळे आणि कोले असा सामन्याऐवजी यंदाचा सामना आशुतोष दादा काळे विरुद्ध कोपरगावची जनता अशी झाल्याची चर्चा तालुक्यामध्ये संपूर्ण आहे. या संपूर्ण निवडणुकीचा जर विश्लेषण आढावा केला तर अनेक तज्ज्ञ सांगतात की या निवडणुकीमध्ये किमान कोले गटाचे 20 ते 22 नगरसेवक निवडून येतील आणि नगराध्यक्षपदी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिप्लोमा डिग्री असलेले भाजपाचे पराग संधान हे 100% विजय होतील असा दावा ठोकला जातोय. याचं कारणही तसंच आहे. भाजपाची सत्ता थेट केंद्रापासून राज्यामध्ये आहे आणि याच सत्तेला कोणी चॅलेंज करू शकत नाही. अक्षरशः अजितदादा पवार की जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना देखील भाजपाची संगत धरावी लागली. स्वतःच्या काकांचा, आदरणीय शरद पवार साहेबांचा हात सोडून अजितदादा पवार यांना भाजपाची संगत धरावी लागली आणि त्यातच सगळे येते. भाजपाचे महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील कोपरगावमध्ये अनेकदा सांगितलंय की ही सत्ता तुम्ही जर भाजपच्या ताब्यात दिलीत तर आम्ही या शहराचा, तालुक्याचा विकास तसाही करूच, परंतु जर पराग संधान निवडून आले याबाबत त्यांनी कोपरगावकरांना आश्वासित केलेलं आहे. अनेकदा आपण बातम्या बघितल्यात, कोपरगाव शहरातल्या अनेक बातम्या असं सांगतात की आशुतोष दादा काळे यांचं म्हणावं तितकं या शहराकडं, तालुक्याकडं लक्ष नाही आणि याचे पुरावे आपण अनेकदा जनमानसात देखील चर्चेमध्ये आपण ऐकलेले आहेत. त्यातच ओमप्रकाश खके की जे पुण्यातील आहेत त्यांनी तर याच अजितदादा पवार गटाचे असलेले म्हणजेच आशुतोष दादा काळे यांच्या गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले काका कोयटे यांच्यावरती गंभीर आरोप केले. नुसते आरोप करून ते थांबले नाही तर त्यांनी प्रत्यक्ष व्हिडिओ माध्यमांमधून देखील एक मुलाखत दिली. त्यामध्ये सांगितलं त्यांची पिळवणूक, फसवणूक कशी झाली. मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये कोपरगावची जनता काय विचार करते याबाबत आपल्याला रविवारी कळणारच आहे, मतमोजणीमध्ये कळणार आहे.
परंतु कोपरगाव तालुक्यातील जुगार, मटका, दारू, तंबाखू, गुटखा, ऑनलाईन बेटिंग, वाळू तस्करी यामध्ये तरुणाई कशी भरकटलेली आहे, यामागे कोण आहे, जनता भयभीत का झालेली आहे, याबाबत वैभव आढाव यांनी मागच्याच वेळी थेट प्रसार माध्यमांमध्ये मुलाखत देत सांगितलेलं आहे. त्यामुळं यंदाची निवडणूक ही चुरशीचीच होणार. यामध्ये एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार जरी असले तर खरी लढत ही काळे आणि कोल्हेमध्ये आहे आणि त्याहीपेक्षा पराग संदन की काका कोयटे याबाबत तर्कवितर्कांना तर जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु तुमचंही जे काही मत आहे ते तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. कोयटे की पराग संदन याबाबत वय आणि शिक्षणाचा देखील तफावत जर तुम्हाला आढळली तर याबाबत तुमची मतमतांतर कळवायला विसरू नका. गॉडफादर मीडियासाठी मी ओम प्रकाश बाबू अप्पा खके हा व्हिडिओ समता नागरी पतसंस्था यांचे अध्यक्ष व त्यांचे संचालक व कर्मचारी बनवत आहे. काल सहकार मंत्र्यांनी 16 तारखेला एक आमचं हिअरिंग ठेवलं होतं समता नागरी पतसंस्थेविरोधात, परंतु ते 17 तारखेला त्यांनी 3 वाजता ठेवलेलं होतं. परंतु त्यात घाई करून ते हिअरिंग 2 वाजता ठेवण्यात आलं व आम्हाला 1:30 ते 1:45 दरम्यान फोन आले की तुमचं हिअरिंग 3:2ला आहे. आम्ही मंत्रालयात पोहोचून अशी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच 3 मिनिटाच्या वर हिअरिंग घेण्यात आलेलं नाही व त्याच दिवशी ऑर्डर पारित करण्यात आलेली आहे. तसं पाहता खंडागळे साहेब जे आहेत, डॉक्टर खंडागळे हे अतिशय चांगले सहकारी अधिकारी आहेत सरकारी. त्यांनी दिलेल्या आदेशात स्थगिती मिळवण्याकरता यांना मंत्र्याकडे धाव घ्यायची गरज काय पडली व मंत्र्यांनीसुद्धा त्याला स्थगिती का दिली हे कळत नाही. जर हे पारदर्शी कारभार करतात तर मग चौकशी आदेशाला स्थगिती भेटली हे सगळे मीडियाला पेपरला जाहीरपणे सांगतायत. त्यांना एक मोठेपणा वाटतो. खरंच हे जर स्वच्छ कारभार करणारे असते तर यांनी चौकशी होऊ द्यायला पाहिजे होती. पण त्या चौकशीला आम्ही मंत्रालयातून स्टे मिळवला. यात काय मोठेपणा आहे? याचाच अर्थ असा आहे की हे चोर आहेत, यांनी सर्व काही भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून कुठल्याही चौकशीला हे सामोरे जात नाहीत. आणि आजच्या लोकलच्या पेपरला असं आलेलं आहे की मंत्र्यांनी त्यांना स्थगिती दिलेली आहे. मंत्री त्यांचाच राष्ट्रवादी काँग्रेसचा, हेही त्याच पक्षाचे, आमदारही त्याच पक्षाचे. शेवटी न्याय कसा मिळणार? परंतु मी हे मॅटर हायकोर्टातही घेऊन जाणार आणि ही चौकशी 100% होणार. फॉरेन्सिक चौकशीसुद्धा मी यांची लावणार आहे. त्यामध्ये 100% या संस्थेचे पूर्ण घोटाळे उघडकीस येणार. त्याच्यामुळं मी तर जाहीर आवाहन करेल की ज्यांचे डिपॉझिट्स समता नागरी पतसंस्थे असतील त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावेत, अन्यथा पस्तावायची वेळ येईल. सप्रेम शिवशरणार्थ. मी वसंत मधुकर घोडके. परवा आम्ही सहकार आयुक्त कार्यालयात गेलो आणि समता नागरीबद्दल जे खोटारडेपणा जे करतात त्याबद्दल मी तक्रार केली. सहकार आयुक्तांनी लगेच चौकशीचे आदेश दिले व आम्हाला न्याय दिला. त्यानंतर आम्हाला परवा मुंबई मंत्रालयात बोलवलं. तिथे आम्हाला 3चा टाईम देऊन त्यांनी 2 वाजेला सुनावणी घेतली. तिथेच आमच्या लक्षात आलं की हे सगळं खोटारडेपणा चालू आहे. त्यांचेच आमदार, त्यांचाच उमेदवार आणि त्यांचेच राष्ट्रवादीचे मंत्री. मग तिथे काय न्याय मिळणार होता आम्हाला? लवकरच आम्ही हायकोर्टात जनहित याचिका दाखल करत आहोत आणि न्याय मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो. काकासाहेब, मी तुम्हाला आवाहन करतो की हे पैसे तुमचे नाही, हे जनतेचे पैसे, ठेवीदारांचे पैसे. तर एवढा ॲटिट्यूड दाखवून चालणार नाही. तुम्ही माझं तर घरदार बर्बाद केलं, परंतु पब्लिकचं पण करणार आणि संस्थेचं सुद्धा करणार. तर तुम्हाला परत एकदा सांगतो का काय जे असेल ना ते सोक्षमोक्ष होऊ द्या. दोघांची कॉन्फरन्स भरवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. तुम्ही किती खोटारडे वागता मी सगळ्या जनतेला दाखवून देतो.